आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। राजकिरण लँडिंग चेंजेस इन ॲग्रिकल्चर प्रकरणी बंडखोर सेना पक्षाचे कोल्हापुरात लक्षवेधी चिंद्याफाड आंदोलन। सखोल चौकशीसाठी 13 मुद्द्यांची मागणी। 4 मार्च रोजी सांगलीत तीव्र आंदोलनाचा शिवाजीराव आवळे यांचा इशारा। राजकिरण लँडिंग चेंजेस इन ॲग्रिकल्चर या संस्थेकडून परदेशी निधी प्राप्तीबाबत करण्यात आलेल्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक कागदपत्रे सादर न केल्याच्या निषेधार्थ बंडखोर सेना पक्षाच्या वतीने आज दिनांक 2 मार्च 2026 रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी चिंद्याफाड आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलकांनी केलेल्या जोरदार आक्रमक घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला। संस्थेकडून परदेशी निधी प्राप्त झाल्याचे तसेच निधी वितरण प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सार्वजनिक दावे करण्यात आले होते। या दाव्यांच्या आधारे काही गुणवंत धारकांकडून रक्कम स्वीकारण्यात आल्याच्या लेखी व मौखिक तक्रारी बंडखोर सेना पक्षाकडे प्राप्त झाल्या आहेत। पारदर्शकता, कायदेशीर स्पष्टता राखण्यासाठी संबंधित संस्थेकडे लेखी निवेदनाद्वारे सविस्तर आंदोलनादरम्यान मांडण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की अनेक गुंतवणूकदार गेली 3 ते 4 वर्ष पैसे परत मिळतील या आशेने प्रतीक्षा करत आहेत। पुढच्या आठवड्यात, पुढच्या महिन्यात अशा आश्वासनांमुळे सुरुवातीला 10 पट परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले, मात्र आता केवळ 3 पट परतावा देण्याची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप करण्यात आला। जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात एकूण 13 मुद्द्यांवर सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे। त्यामध्ये परदेशी देणगी नियमन कायदा 2010 अंतर्गत वैध नोंदणी आहे का याची पडताळणी, भारतीय स्टेट बँकेच्या नवी दिल्ली मुख्य शाखेतील नामनिर्दिष्ट खाते अस्तित्वात आहे का याची खातरजमा, परदेशातून निधी प्रत्यक्ष आहे का याची खातरजमा, परदेशातून निधी प्रत्यक्ष प्राप्त झाल्याचे बँक प्रमाणपत्र व खाते उतारे तपासणे, मागील 3 वर्षाचे वार्षिक अहवाल व विवरणांची पडताळणी, कर व लेखा परीक्षण, संबंधित कागदपत्रांची तपासणी, कंपनी नाव बदल मंजुरीची चौकशी, गुंतवणूकदाराकडून स्वीकारलेल्या रकमेची आर्थिक चौकशी तसेच आवश्यक असल्यास प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करणे यांचा समावेश आहे। बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी स्पष्ट केले की हा लढा कोणाविरोधात वैयक्तिक नसून गुंतवणूकदारांचे हित, पारदर्शकता आणि कायदेशीर स्पष्टता यासाठी आहे। प्रशासनाने तात्काळ व निपक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडावी। दरम्यान प्रशासनाने ठोस कारवाई न केल्यास दिनांक 4 मार्च 2026 रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आवळे यांनी दिला। गुंतवणूकदारांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। या आंदोलनात बंडखोर सेना पक्षाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आलेश नांगरे, हातकणंगले तालुका अध्यक्ष सुरेश आवळे, हातकणंगले तालुका युवक अध्यक्ष अभिषेक भंडारे, वडगाव युवक शहर अध्यक्ष भालचंद्र दबडे, पन्हाळा तालुका युवक अध्यक्ष प्रवीण फाळके, नितीन कोळी, अरुण कोळी, धनाजी सलगर यांच्यासह गुंतवणूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र समुद्रे। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।